ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो गंगे महागंगे महादेवी शुभवल्लभे महतित्वा महादेवी गोदावरी नमस्तुते। परमदया घन तुसरी तुझ विन नाही या भुवरी ग। उचलून घे मज आंबे पदरी गंगे गोदावरी ग। परमदया घन दुसरी तुझ विन नाही या भुवरी ग। उचलून घे मज पदरी आंबे गंगे गोदावरी ग। झडती रजतम जिजती शमदम पाहुन गौतम मुनी ग। कळवळला मनी बसला जाऊनी उग्रत पाला गुनी ग। प्रसन्न करुणी गिरिजा शंकर आणि तुझ महिवरी ग। उचलून घे मज पदरी आंबे गंगे गोदावरी ग। उचलून घे मज आंबे पदरी गंगे गोदावरी ग। गंगे गोदावरी ग। ओम श्री गोदावरी माता की जय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण। श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये प्रजा परीक्षित आपल्याकडून जो काही अपराध घडला त्यामुळे ऋषीपुत्राने दिलेला जो शाप आहे तो ऐकल्यानंतर सर्वस्वाचा त्यांनी त्याग केला आणि गंगेकाठी त्या आता आपला उर्वरित जो समय आहे अंत समय आहे, या अंत समयाच्या वेळेस त्या आता पूर्णपणे ईश्वराच्या चरणी चित्त मन लावून तिथे आले। तिथे अनेक ऋषीमुनी जमले होते। अनेक ऋषीमुनींनी सिद्धपुरुषांनी महाराजा परीक्षितांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तुमच्या अंत समयापर्यंत ईश्वर स्मरणामध्ये साथ देऊ। त्याप्रमाणे त्यांची ही उपस्थिती तिथे होती आणि अनेक जन्माच्या पुण्याचा भाग म्हणून भगवान शुकदेव सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि राजाच्या अंतिम जीवनाचं कल्याण करण्यासाठी त्यांच्या मुखातून आता भागवत कथा निघणार होती। ही कथा नाही तर समस्त जीवाची व्यथा दूर करणारी आणि सार्थकता जीवनाला आणणारी ती अमृतगंगा त्यांच्या मुखातून येणार होती। महाराजा दशरथ आपल्या महाराजा परीक्षितांनी त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला आणि ती कथा आता ती श्रवण करायला बसणार। इथपर्यंत आपण प्रथम स्कंद या प्रथम स्कंदातला हा विषय होता। आता आपण ठरवलं आहे श्रीमद भागवत याचं श्रवण हे आत्मकल्याणासाठी आहे। अनेक जरी साधना असल्या तरी सगळ्यात मोठी साधना परमार्थामध्ये अभ्यास साधना आहे। असाध्य ते साध्य करिता असायास कारण अभ्यास तुका म्हणे। आणि मी मुळामध्येच शिक्षक असल्यामुळे आमची एक पद्धत आहे, आपण जे काही भाग शिकलो असेल किंवा पाहिला असेल किंवा ऐकला असेल, जे काही आपण ज्याच्यात तो विषय बसवायचा असेल तो बसू, परंतु आपण आतापर्यंत प्रथम अध्यायामध्ये जे काही श्रवण केलं आहे प्रथम स्कंदामध्ये त्याचा आढावा घेणं हे आपलं आवश्यक काम आहे। कारण ही कथा वारंवार श्रवण करणं आणि त्यांची श्रवणाची संख्या वाढवणं यापेक्षा
एकदाच श्रवण करा, अभ्यास मार्गाने करा, म्हणजे तुम्हाला वारंवार आपल्याला इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. कारण स्वतः भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतायत, अभ्यास योगेन माम इच्छाप्तुम धनंजय. हे धनंजया, हे अर्जुना, तू अभ्यास योगाने मला येऊन मिळ. कारण केलेला अभ्यास हा जन्मभर पुरतो, जन्मोजन्मी पुरतो. पारमार्थिक स्वरूपाचा अभ्यास असेल तर जन्मोजन्मी पुरतो, जीवनातून मुक्त करतो. आणि व्यावहारिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने केलेला अभ्यास असेल तर आपलं आर्थिक, सामाजिक आणि इतरही भौतिक जीवनामध्ये निश्चित परिवर्तन होतं. हे आपण व्यवहारातही पाहत असतो. तर आपण थोडंसं गुणालोकन करूया. म्हटलं तर तुम्ही त्याच्या पॉईंट आऊट सुद्धा किंवा नोट्स म्हणण्यापेक्षा आता जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे मी तुमचं पुन्हा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शौनी आणि सूत यांची भेट नैमिषारण्यात झाली. पुढे शौनिकांनी सुतांना सांगितलं की ही जी भागवत कथा आहे ती ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी आमच्याजवळ भरपूर वेळ आहे. 1 सहस्र वर्ष तो यज्ञ चालणार होता. म्हणून श्रीमद भागवत कथा एकाग्र चित्ताने आणि पूर्णपणे वेळ काढून भक्तियुक्त अंतःकरणाने ऐकण्याची मनुष्याने तयारी ठेवली पाहिजे. ही कथा घाईगर्दीत कशी तरी केवळ पूर्ण करायची म्हणून कथा ऐकू नका. त्याने एक लक्षात ठेवा, ही कथा आत्मकल्याणासाठी आहे. मनुष्य देह दुर्लभती होत न बारंबार, पत्ता जडे जो तरुवर का बहुत न लागे डार. हा मनुष्य जन्म गेला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, ज्या ज्या योनीत जशा जशा असतात उपलब्धता तसं होईल. परंतु श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळेल असं मात्र सांगता येणार नाही. याच्यातून अजून एक दुसरा मुद्दाही महत्त्वाचा आहे, तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. या प्रथम स्कंदातील महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कौरव पांडवांच्या झालेल्या त्या धर्मयुद्धामध्ये एक तुमच्या लक्षात आलं असेल, गृह कलह किती वाईट असतो हे कौरव पांडवांच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. गृह कलह, कौटुंबिक कलह किती वाईट असतो हे आपण याच्यामधून निश्चितपणे विचार केला पाहिजे. त्या युद्धामध्ये आपण पाहिलं की जे जे काही आपण सुख मिळवतोय, अनेकांचा नाश करून मिळालेलं वैभव व सुख हे कधीही खरं सुख नसतं. लूटमाऱ्या करून किंवा नाश करून जे वैभव कोणालाही मिळतं ते वैभव त्याला खऱ्या अर्थाने सुख देत नाही. युधिष्ठिराला राज्य मिळालं, पण राज्य मिळाल्याचा आनंद जो मुखावर असतो तो त्यांच्या मुखावर दिसला नाही. कारण जे मेले तेही आपले, राज्यावर बसले तेही आपले. त्यांच्या आपल्याच लोकांच्या रक्तलांछित भूमीवर युधिष्ठिराचं राज्य सुरू झालं. त्यामुळे जे आत्मिक सुख मिळायला पाहिजे ते सुख नाही मिळालं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बदल्याची भावना किती वाईट असते हे अश्वत्थाम्याची कथा सांगते. ब्राह्मणपुत्र होता, क्षमा हा महत्त्वाचा गुणधर्म होता. युद्ध आहे, त्याने आपला विवेक सोडला. तो शूर होता, परंतु शौर्यत्वाला क्षमेची जोड असावी लागते. त्याच्या शूरत्वाला क्रौर्याची जोड मिळाली आणि बदल्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. ही बदल्याची भावना किती वाईट असते हे या अश्वत्थाम्याच्या जीवनावरून त्याला पुढे जीवन मिळालं, चिरंजीव झाला. परंतु तो आयुष्यभर आणि
इतकं जीवन आहे त्या जीवनभर तो दुःखच भोगत राहिला. हेही आपण त्यातून शिकलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे मनुष्य किती उदार व सरळ मनाचा असावा हे द्रौपदीच्या उदाहरणाने समजतं. राजीपुत्रांची हत्या झाली, अश्वत्थाम्याला पकडून आणलं, त्याला आतताई म्हणून ठार करावं असं सगळ्यांचं मत होतं. भगवान श्रीकृष्णाने वरवर त्याला संमती दिली होती, परंतु ते परीक्षा घेत होते. भीमाला तर वाटत होतं की याला ठारच केलं पाहिजे. अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा सत्य करून त्याने द्रौपदी समोर त्याला ठेवलं, दोराने बांधलं. तेव्हा ती द्रौपदी सांगते की सोडा, तो ब्राह्मण पुत्र आहे, त्याच्या वडिलांनी तुमच्यावर उपकार केलेले आहेत, त्या उपकाराची परतफेड असं करू नका. पुत्र मृत्यूचं दुःख काय असते हे मी भोगते, आणि हे दुःख अश्वत्थाम्याची मातेला भोगावं लागू नये, कारण ती दुःखी झालेली मला पाहता येणार नाही, कारण मी स्वतः दुःख भोगते आहे. आणि तिने त्याला जीवदान देण्याचा आग्रह धरला. अश्वत्थाम्याला जीवदान मिळालं. पण अजून एक मुद्दा त्याच्यात लक्षात घ्या, परंतु त्या अश्वत्थाम्याने मिळालेल्या जीवदानाचा सदुपयोग केला नाही. वास्तविक तो सदुपयोग करू शकत होता. त्याने द्रौपदीच्या त्या व्यक्तिमत्वाचा विचार करायला हवा होता. हाही मुद्दा त्या कथेतून प्रथम स्कंदातून आपण लक्षात घेतला पाहिजे. अजून मुद्दा आहे, कलीच्या निवासस्थानापासून मनुष्याने सावध राहिलं पाहिजे. हाही मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, ईश्वर साधना किंवा उपासना करणाऱ्याची विनाकारण छेडछाड करू नका. शमीक ऋषीची छेडछाड विवेक विसरून महाराजा परीक्षितांनी केली आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. जो कोणी साधना करतो त्याला मदत करा, त्याला सहकार्य करा, अडथळे आणू नका. संत तुकाराम म्हणतात, संत जाती हरिदर्शना त्यांचे मोचे वाहीन वाहना, त्यांचे पायातले जुडे मी माझ्या डोक्यावर घेईन. ही संत सेवा आहे, ही संत सेवा आहे. म्हणून ईश्वर साधना करणाऱ्याला अडचणीत आणू नका, त्याची विनाकारण छेडछाड करू नका. हे शमीक ऋषी आणि राजा परीक्षितांनी केलेल्या वर्तनावरून प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. परिणामी ऋषीपुत्राचा शाप राजा परीक्षिताला भोगावा लागला. म्हणून कोणाच्या शिव्या शाप घेऊ नका, कोणाच्याही शिव्या शाप घेऊ नका. कोणाचं अंतःकरण दुखून आशीर्वाद खरे होतील की नाही सांगता येत नाही, पण शिव्या शाप मात्र निश्चितपणे खरे होतात. कोणीही दिलेले शिव्या शाप हे प्रबल केव्हा होतात हेही मी तुम्हाला सांगतो. जीवनाच्या अंतिम समयी हे शिव्या शाप खरे सत्य. महाराजा दशरथांचं उदाहरण आहे की दशरथ जेव्हा विकल अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र वनवासातून निघून गेले, तेव्हा वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते कौसल्या मातेला सांगतात की आता माझा मृत्यू निश्चित आहे, कारण श्रावणाच्या मात्या पित्यांनी दिलेला शाप आता सत्य होण्याची वेळ आलेली आहे. मनुष्य कितीही मोठा असो, त्याने दिलेले शाप हे जीवनाच्या अंत समयाला खरे ठरतात, प्रभावी ठरतात. म्हणून कोणाचेही शिवाशाप घेऊ नका. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतरचा मुद्दा आहे, आपला अंत समय येत आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे. माणसाला अंत्यसमयाची चाहूल लागत नाही असं नाही, पण त्याच्याकडे मनुष्य कानाडोळा करतो. आपला परतीचा प्रवास केव्हा सुरू झाला आहे हे ओळखायला शिका. आपली मानसिकता तयार करून ठेवा.
म्हणजे आपोआपच जीवनाची आवराआवरी होत असते. त्यानंतर जीवनामध्ये मनुष्य सतत पुण्यकर्म करतो अशातला भाग नाही. मनुष्याकडून अनेक पापकर्मही कळत न कळत होत असतात. काही जाणून बुजून होत असतात, तर काही कळत न कळत होत असतात. पुण्याचा बोलबोला केला जातो, पण होणाऱ्या दुष्कर्माचा काही बोलबोला होत नाही. लोक त्याची कुजबूज मागून करतात, पण होत नाही याच्यातला भाग नाही. तर त्याच्यासाठी आपण जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये निश्चितपणे प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आहे आपल्याकडे एक पद्धत, क्षमा याचना करून. मला वाटतं जैन धर्मामध्ये ती एक भाद्रपदाच्या पंचमीला तेव्हा तो क्षमा याचना एक दिवस आपण जे काही करतो त्याची परमेश्वराकडे क्षमा मागा. आणि जर आपल्या हातून कोणाचं वाईट झालं असेल, चुकलं असेल, काही कोणाचे काही देणं घेणं राहिलं असेल, तुम्ही देऊ शकत नसाल, होता होईल तो त्याचं परत करा. आणि देता येत नसेल, होता होत नसेल, त्यावेळेस मनुष्य कर्म करून जातो, जोश असतो, तेव्हा होश नसतो. आणि असंच जीवनाचा त्याग करू नका. त्या व्यक्तीची जा एकांतात भेट घ्या, त्याची हात जोडून प्रार्थना करा, तो तुम्हाला निश्चित क्षमा करेल. तेव्हा ते प्रायश्चित्त फार महत्त्वाचं आहे. त्याचा बोलबोला करायची काही जरूर नाही. म्हणून आपण या गोष्टी या प्रथम स्कंदातून शिकलेलो आहोत किंवा शिकणार आहोत. अंतिम जीवनाच्या काळामध्ये सत्संगती धरा, कथा श्रवण करा, नामस्मरण करा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे. विष्णू नामाचं सहस्रनामाचं स्मरण करा आणि आनंदाने एखादी गोष्ट असते ती आपण जसं रिमूव्ह करतो, डिलीट करतो, तशी ती डिलीट करण्याचं या जीवनामध्ये जे काही झालं असेल, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. त्या भगवान नारायणाला क्षमा याचना करा. अपराधास्तव गुरुनाथा जरी धरिसी दंडा यथार्था तरी आम्ही गाऊन गाता. झाले अपराध महामूर्ती नाही विचारिला आम्ही अधिकार आपला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारचा व्यवहार करा किंवा केला पाहिजे. आता वय जर झाला असेल तर आपल्याला मागे जाता येणार नाही, पण केलेल्या प्रायश्चित्ताचा विचार करून जर आपण जे काही आपल्याकडून झालं असेल त्याची क्षमा याचना मागू शकतो, ईश्वर आराधना करू शकतो. आणि रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरिनाम सार जीवा नामाची उपमा त्या दैवाची गुणवाणी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पुढे जावे कुंठ मार्ग सुवा. आपलाही उद्धार होईल आणि आपल्या कुळातल्या लोकांचाही उद्धार होईल. हा प्रथम स्कंदाचा संदेश आहे. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. या प्रथम स्कंदामध्ये हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, या मुद्द्यांकडे कॉन्सन्ट्रेशन करा. हे मुद्दे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे जीवनातला परिवर्तन आपण निश्चित करून घेतलं पाहिजे. चेंज इन टू बिहेवियर. आपला कसाही स्वभाव असो पूर्वीचा, आता जेव्हा आपल्याला जागृती आली आहे तेव्हा आपण त्या गोष्टीचा उपयोग करून घ्यावा. अशा प्रकारचे एक संदेश किंवा शिकवणूक
यांच्या जीवनातून आपण शिकली पाहिजे. हेच या प्रथम स्कंदाचं सार आहे, ते आपण स्वीकारावं अशी एक तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.